चला सामना चालू करून घ्यायचा आहे. आणि इथे आपण पाहतोय पहिला चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. हे चेंडूवरती काय काय वाईट चेंडू इथे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. पुरंदर रॉयल्स हा संघ नक्कीच संघाचा श्री गणेश होताना मैदानावरती पाहायला मिळतोय. एक धावेनं गोलंदाजी मार्कवरती इथे गणेश पाहायला मिळतोय. महत्वाची कामगिरी इथे करावी लागेल. सेमीफायनल क्रमांक 1 आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. षटकार चौकार खेळल्याच्या नंतर डीजे मास्टरने तिथे गाणं लावायचं. पुढील चेंडू इथे देखील सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. वेळ नाही वाजवायचं डीजे. चेंडू आल्याच्या नंतर थांबवायचे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सलगचे 2 चेंडू षटकार ठोकताना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. आकाश काय फलंदाजी साकारतोय. सेमीफायनल क्रमांक 1 इथे जर जिंकला तर फायनलला जाणार. त्यासाठी तुम्हाला या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आकाश पुढे उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अतुल, सुजित इथे आपल्याला स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे सुंदर सुंदर पद्धतीचा चेंडू टाकताना कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक करावंच लागेल. सामना जिंकायचं म्हणलं तर तुम्हाला कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा सलगचा तिसरा षटकार. 6 धावा. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेलं पंचांनी तिथे दंडित केलंय. वाईट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतो. अवंतर धावेमध्ये वाढ होईल. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग आकाश. पुढील चेंडू हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न केला. बॅटची कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅटवरती आलेला नाही. निर्धार स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज कमबॅक करतोय आणि त्याला माहिती कमबॅक करावंच लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. पुढचा चेंडू आणि इथे जमिनी समांतर खेळलेला फटका. फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीचे क्षेत्रक्षण तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा वाचवताना पाहायला मिळतील. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 21 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. पुरंदर रॉयल्स टीम एक मोठा धावफलक उभा करून ठेवलाय. दुसऱ्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. पुरंदर टीम एक नावाप्रमाणे कामगिरी साकारताना मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाज चेंज केलेला आहे. ओके. सामना चालू करून घ्यायचा आहे. बॉलर्स नेम गणेश. गोलंदाजी मार्कवरती गणेश पुढे उभे आहेत. गणेश रासकर गोलंदाजी मार्कवरती मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आलेला आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू इथे आपण मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला होता. चेंडू जातोय पाठीमागे लॉंग ऑन मध्ये आणि नक्कीच या चेंडूवरती देखील 2 धावा पाहायला मिळते. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण आकाशला पाहूयात. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता धारण केली. चौकार षटकार खेळताना पाहायला मिळाला. आणि इथे देखील पुन्हा एकदा आणि इथे देखील मोठा फटका सजवला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. 6 धावा.
या 34च करायचे ना. 34 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे मित्रांनो. एक महत्वाची लढत, महत्वाचा सामना इथं मैदानावरती रंगलाय. APL पर्व पहिलं 2026 दैदिप्यमान सोहळा मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती पाहायला मिळतील. एक मोठा लढा, मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. आपण पाहतो वेळात वेळ काढून कंपनीच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना आपण इथे पाहिलं. सर्व खेळांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरसेचं स्वागत करूयात. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सेकंड इनिंग मैदानामध्ये सुरुवात होते. 34 धावांची गरज, 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप उभा आहे. मोठा गोलंदाज आहे, मोठी कामगिरी करण्याची क्षमता त्याकडे आहे. पहिलं षटक इथे मैदानावरती घेऊन आलेला आहे मशनिंग बॉईज टीम. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे धावतात. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. थोडासा सफल झाला आणि नक्कीच यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. उत्तर नव्हतं आणि नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. घातक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय प्रदीप. ज्या नावाने ओळखला जातो तशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती साकारतोय. त्याला माहिती आहे APL पर्व पहिले 2026 चा मानकरी व्हायचंय. त्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती साकारताना तो पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी, परंतु फलंदाजाला देखील चौकार षटकार खेळावा लागतील. जिंकायचं म्हणलं तर चौकार षटकाराशिवाय पर्याय नाहीये. इथे देखील बॅट फिरवली गेली, परंतु चेंडू गेला विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इथे सलग सुरेख पद्धतीची कामगिरी प्रदीप करताना पाहायला मिळतील. मोठी कामगिरी साकारायची. सेमीफायनलचा सरार. कुठला संघ फायनलला जाईल, फायनलचा तिकीट मिळवण्यासाठी चाललेला लढा मैदानावरती पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक प्रदीप उभा आणि झेल सुटलाय मित्रांनो. प्रयत्न सुरेख होते. फलंदाज तिथे बाद. एकीकडे वाचला, दुसरीकडे फसला आणि तिथे फलंदाज बाद. एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे पुरंदर रॉयल्स, दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय मशनिंग बॉईज. मशनिंग बॉईज संघ सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करतोय. 7 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पुढील चेंडू इथे आपण पाहतो की शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळायला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच सिंगल प्राप्त झाले. इथून पुढे देखील मैदानावरती दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज. ज्या पद्धतीने आपण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये आकाशच्या माध्यमातून षटकार चौकार पाहायला मिळाले, तशी बॅटिंग तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये करावी लागेल. तुमच्याकडे देखील ती क्षमता आहे. आपण पाहतो क्रिकेट खेळत असताना कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजी करायची असते. तुमच्यासारखं दुसरं कोणीच नसतं. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता, परंतु तुमच्या अंगातील खेळ बाहेर काढायचा आहे. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. काय सामना रंगलाय. एका बाजूला पुरंदर रॉयल्स, दुसऱ्या बाजूला मशनिंग बॉईज. सेमीफायनलचा थरार. APL पर्व 26 पर्व पहिले 26 2026 मधलं. पुढील चेंडू इथे देखील एक धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक चेंज केला जाईल. 5 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढावं लागेल. षटकार खेळावं लागतील, चौकार खेळावं लागतील. पुढील चेंडू आणि इथे देखील सुरेख पद्धतीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त होते. 4 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. कंपल्सरी चेस. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला विजयाची संधी असेल तशा पद्धतीची बॅटिंग तुम्हाला इथे मैदानावरती करायची. पुढील चेंडू. बॅटिंगचा स्विंग जबरदस्त होतं. बॅटचा एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे फलंदाज बाद.
आपण पाहतोय पुरंदर रॉयल्स या संघाने नक्कीच या सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आहे, चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली, गोलंदाजी देखील सुरेख पद्धतीचे पाहायला मिळते, या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झालेला आहे. औपचारिकता या सामन्यामध्ये नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. पुरंदर रॉयल्स हा संघ नक्कीच फायनलच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 24 धावांची गरज, काहीतरी चमत्कार होईल का? 2 चेंडू न पडले, 2 षटकार ठोकले, त्यावेळेस कुठेतरी सामना चेंज होऊ शकतो. परंतु गोलंदाज देखील हुशार आहे, नो चेंडू टाकणार नाही, चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकील, षटकार जाऊन देईल पण नो टाकणार नाही. पुढे इथे नक्कीच आपण पाहतो की बॅटची एज घेऊन नक्कीच आपण पाहतो की थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं, तिथे सिंगल घेतली आणि सिंगलच्या बरोबर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय पुरंदर रॉयल्स टीम, फायनलच्या दिशेने प्रवेश करताना पाहायला मिळेल. फायनलचं तिकीट या टीमला नक्कीच पाहायला मिळेल. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पुढे आणि जो संघ विजय ठरेल तो लॅफिंग 11 या संघामध्ये फायनल खेळताना पाहायला मिळेल. APL पर्व पहिले 2026 मध्ये पुरंदर टीम विन. एक सुरेख पद्धतीची कामगिरी केली, बॅटिंग केली, मोठा धावफलक उभा केला आणि गोलंदाजी देखील सुरेख करताना पाहायला मिळेल. तर पुढील सामन्याचा देखील आपण नाणेफेक कौल करत आहोत. DJ